मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की पावसाळी भाज्या लावण्यासाठी आपण बिया कशा लावायच्या। नमस्कार, मी स्वप्नाली प्रधान, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेरेस टू टेबल मराठीमध्ये। आणि आज आपण त्या बियांची छोटी छोटी रोपं तयार झालेली आहेत, ती रोपं मेन कंटेनरमध्ये म्हणजे मेन ग्रो बॅगमध्ये ट्रान्सफर करणार आहोत। ती कशी करायची आहे ते मी तुम्हाला दाखवेन आणि ती किती ग्रो झाल्यानंतर तुम्हाला तिला ट्रान्सफर करायचं हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत दाखवेन। आणि एंडला तुम्ही बघा, मी तुम्हाला एंडला कशी मी रोपं लावलेत, किती लावलेत ते सगळं दाखवेन। आणि एका ग्रो बॅग मध्ये आपण किती रोपं लावू शकतो हे सगळी मी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत देणार आहे, तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा। तर ही बघा, आमच्याकडची ही रोपं मी तुम्हाला दाखवते। मागच्या व्हिडिओमध्ये मी ह्याच्यामध्ये बियाणं लावलेलं तुम्हाला दाखवलेलं, आता याची ग्रोथ बघा किती छान झालेली आहे। पण काल संध्याकाळपासून अगदी आज सकाळपर्यंत बऱ्यापैकी पाऊस पडत होता, म्हणजे मुसळधार नव्हता पण अगदी सतत पडत होता। आणि त्यामुळे बघा काय झालंय, जी रोपं थोडी मोठी झाली होती ना ती अशी आता पडायला लागलेली आहेत। त्यामुळे मी आज सकाळी असं ठरवलं की आता ह्याला मी ट्रान्सफर करणार आहे ग्रो बॅग्समध्ये। ग्रो बॅग्स ऑलरेडी तयार आहेत, तर हे बघा, हे पापडीचं रोप आहे ते आपण ह्याला ट्रान्सफर करूयात। खरं म्हणजे आपण रोपं जेव्हा ट्रान्सफर करतो ना तेव्हा ती साधारणपणे एक 15 ते 21 दिवसाची असायला पाहिजेत। पण त्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट असते बघायची, त्याला म्हणजे की आपल्या रोप जे तयार झालेलं आहे त्याला निदान 4 पानं आली आहेत का, ट्रू लीव्ह त्याचं आलेलं आहे का हे बघायचं। आणि ते आलेलं असेल तर आपण त्याला ट्रान्सफर करू शकतो। आता माझ्या सिच्युएशनमध्ये ती रोपं खराब होतील जर का मी अशीच ठेवली तर, त्यामुळे मला त्यांना मोठ्या ग्रो बॅगमध्ये शिफ्ट करणं गरजेचं आहे। आणि ह्याला तुम्ही बघू शकता, ह्याला ट्रू लिव्स पण आलेले आहेत। तर आता हे जे बियाणं होतं ना हे खरंच खूप छान निघालं, ते जर्मिनेट पण खूप छान झालं। म्हणजे जवळजवळ मला वाटतं 80% जर्मिनेशन रेट, 80-90% जर्मिनेशन रेट होता। आणि दुसरं म्हणजे त्या बिया ज्या आहेत त्या खूप पटकन जर्मिनेट झाल्या, म्हणजे 3 दिवसात वगैरे ना मी त्याच्यामधनं छोटे छोटे ती मोड येताना बघितले आणि छोटे छोटे आपली रोपं तयार झाली। तर आता इकडे बघा, इकडे माझ्याकडे ना असं पापडीचं बी पडलेलं मागच्या वर्षीचं, आणि ते बी पडलं ह्या पावसाळ्यामध्ये, ते रुजलं आणि त्याच्यातनं बघा किती छान मस्त पापडीचा वेल तयार झालाय। पण हा वेल मी एवढे दिवस काढत नव्हते कारण की पाऊस पडत नव्हता सतत आमच्याकडे, पावसाळी वातावरण होत नव्हतं, खूप ऊन होतं। आणि उन्हात जर का मी ह्याला ट्रान्सफर केलं असतं तर हे मेलं असतं। पण आता मी ह्याला ट्रान्सफर करू शकते कारण की आता पाऊस सुरू झालेला आहे। आणि बघा ह्याची रूट सिस्टम किती मस्त डेव्हलप झाली आहे बघा। तर आता मी हे काढून ट्रान्सफर करते, किती मस्त मोठा वेल तयार झालाय बघा। तर आता हा पण मी इकडे ट्रान्सफर करणार आहे मोठ्या ग्रो बॅगमध्ये। 24x24च्या आपल्या ग्रो बॅग्स आहेत आणि 24x24 म्हणजे हाईट 24 असते, सर्कम्फरन्स 24 असतो त्याचा, असं ती 24 असते। तर मोठी ग्रो बॅग आहे ती, आणि त्याच्यामध्ये आपण आरामात 4-5 रोपं सुद्धा लावू शकतो आणि ती व्यवस्थित येतात कारण आपण ह्याच्यामध्ये खत वगैरे पण व्यवस्थित घातलेलं आहे। त्यामुळे तुम्ही तेवढी रोपं एका ह्याच्यात लावू शकता। आता हे तर मोठं रोप आहे पण त्याच्या बाजूने पण आपण लावणार आहोत रोपं, आणि ह्याला आपल्याला सपोर्ट द्यायला लागणार आहे, म्हणून एक काठी घालून मी ह्याला असा सपोर्ट देणार आहे। नंतर व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला दाखवेन ह्याला एकदम व्यवस्थित सपोर्ट दिलेला। तर अशी आता ही पापडी पण मी ट्रान्सफर केलेली आहे। आणि पाऊस आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये ही व्यवस्थित राहील। ऊन खूप असतं तर हिचे टिकण्याचे चान्सेस खूप कमी होते। आता बघा ही ना भेंडी आहेत, पण भेंडी कशी वाकडी झालीत बघा, पडली आहेत बघा ती, कारण काय झालंय थोडेसे हे जे रोप आहेत ती थोडी लेगी पण झालेत, कारण वरती ना आमच्याकडे ग्रीन नेट आहे, ह्यांना जो सूर्यप्रकाश लागलाय ना तो डायरेक्ट नाही लागलाय। बरं झालेलं काय की ह्या वर्षी ऊन खूप जास्ती होतं, त्यामुळे जर का डायरेक्ट सूर्यप्रकाश जरी लागला असता तर ती एखाद्या वेळेस त्याच वेळेला करपून गेली असती। त्यामुळे आम्ही ग्रीन नेट मेंटेन ठेवलं, ते अजून काढलेलं नाहीये ग्रीन नेट, आता आम्ही काढू कारण की आता पाऊस सुरू झालेला आहे। त्यामुळे ही रोपं सुद्धा वाचली, व्यवस्थित झाली आहेत। थोडी छोटी असताना ट्रान्सफर करते मी, पण काही हरकत नाही, ती व्यवस्थित येतील। पण नेहमी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, जसं मी तुम्हाला बियाणांचं सांगितलं की बियाणं जी आहेत ती आपण नेहमी पकडायचा की याचा 100% कधीच रेट नसतो जर्मिनेशनचा, तसंच आपण ट्रान्सफर केल्यानंतर सुद्धा 100% रोपं जगतील असं नसतं। जेव्हा आपण 5 रोपं लावतो त्यातली 4च जगली असं पण होऊ शकतं, कधी कधी पूर्ण 5 पण जगतात। आता हे बघा, इकडे मी जे लावतेय ते आहे पडवळ। तर पडवळ माझ्याकडे आता 2च रोपं तयार झालेली आहेत। मी 3 बिया टाकलेल्या, त्यातल्या 2 बिया छान रुजल्या, एक बी जी आहे ती नाही व्यवस्थित आली, त्यामुळे आपण 2 रोपं तिकडे लावतोय। त्यानंतर ही जी आहेत ती कारल्याची रोपं आहेत, आणि कारल्याच्या रोपांचं पण तुम्ही बघा रूट सिस्टम किती छान डेव्हलप झाली, म्हणजे आपण थोडं लवकर लावतोय
पण तरी रूट डेव्हलप झालेले आहे, त्याची पानं छान झालेली आहेत, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण ही लावू शकतो. हे बघा, आता माझ्याकडे कारल्याची 3 रोपं आहेत आणि मला वाटतं असं की तिन्ही जर का जगली तर माझ्यापुरती कारली मला मिळतील. मला खूप लावायची गरज लागणार नाही. व्हरायटी लावतोय आपण भाज्यांची, त्यामुळे सगळ्याच भाज्या थोड्या थोड्या खायच्या. हे जे आहे ते आहे काकडीचं रोप. काकडीची माझ्याकडे 5 रोपं आली आणि काकडीचं सगळ्यात सांगू तुम्हाला, एवढं छान जर्मिनेट झालं ना की अगदी म्हणजे मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशीच मला त्याचं थोडं थोडं दिसायला लागलेलं की ते जर्मिनेट होतंय. आणि हे बघा, हे अशा 3-4 पानं तुमच्याकडे अशी तयार झाली पाहिजेत, मग तुम्ही ते ट्रान्सफर करू शकता. रूट सिस्टम डेव्हलप झाली पाहिजे, मग ट्रान्सफर करू शकता. तुम्हाला घाई नसेल तर साधारण 20 दिवस तरी थांबा. 20 दिवसाने तुम्ही ते ट्रान्सफर करा, ते जास्ती बरं पडेल. आणि जर का अशी सिच्युएशन आली जशी मला आली आज, तर तुम्ही ट्रान्सफर करू शकता. जर का तुमची रोपं एवढी थोडी मोठी झालेली असतील तर तुम्ही ट्रान्सफर करू शकता. आता मी तुम्हाला एंडला दाखवेन की आपण काय काय लावलं. आणि त्यामध्ये जे आपण दुधी लावलेलं, ते दुधीचं मला फार नीट आलं नाहीये. 2 रोपं आली आहेत नीट, पण ती तेवढी वाढली नाहीत म्हणून मी आज ट्रान्सफर नाही केली. ती मी नंतर करेन, तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. ही काकडी, त्यानंतर कारली, कारल्यानंतर इकडे तुम्हाला दिसेल हे आहे पडवळ. पडवळानंतर आपण भरपूर भेंडी लावलेली आहेत, तर ती मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही आहेत सगळी भेंड्याची रोपं. ही बॅग जर का तुम्ही बघितली तर कशी हाईटने कमी आहे आणि स्प्रेड आहे. त्याच्यामध्ये मी एका बॅगेमध्ये 6 ते 7 रोपं लावलेली आहेत आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित भेंडी येतील. मोठी झाली की तुम्हाला दाखवेन मी, व्यवस्थित येतील, काही काळजी करायची गरज नाही. इथे पापडी लावलेली आहे, बाजूच्या ह्याच्यात पण पापडी लावलेली आहे आणि माझ्याकडे एक काहीतरी काकडी पण एक्स्ट्रा होती, ती पण मी ह्याच्यातच लावलेली आहे. असं करून मी थोडं एकत्र करून हे लावलेलं आहे आणि हे आजचं आपलं सगळं ट्रान्सफर झालंय. असेच मॉन्सून गार्डनचे खूप व्हिडिओज येणार आहेत. आपण काही झाडांचं कटिंग तुम्हाला दाखवणार आहोत. त्याबरोबरच आता ह्याची वाढ कशी होते, म्हणजे किती दिवसांनी किती वाढतात, मग आपण त्याला कसा सपोर्ट द्यायचा, हे सगळे व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केलात की तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा लगेच तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल आणि मग तुम्हाला कळेल की ह्याच्या पुढची एक स्टेज झालेली आहे आणि ती आपण व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे.